हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ॲक्सेलरेशन. आता ॲक्सेलरेशन म्हटलं की तुम्हाला गाडीचा ॲक्सेलरेटर आठवलं असेल की ज्याचा यूज करून आपण गाडीचा स्पीड आयदर इन्क्रीज किंवा डिक्रीज करतो. सो ॲक्सेलरेशन हे देखील इन्क्रीज्ड ऑर डिक्रीज्ड स्पीडशी रिलेटेड आहे. ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतं बघा, तर जनरली जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी, मी स्पीड नाही म्हटलं, मी व्हेलॉसिटी म्हणते हां, when velocity of an object increases with time, then that object is said to be in accelerated motion. जेव्हा केव्हा एखाद्या ऑब्जेक्टची मोशन विथ टाइम इन्क्रीज होते, सुरुवातीला कमी आहे आणि जसा जसा वेळ पुढे जात जाईल तशी तशी जर व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असेल तर ती ऑब्जेक्ट हे ॲक्सेलरेटेड आहे असं म्हटलं जातं. सो ॲक्सेलरेशनच्या कन्सेप्टमध्ये आपण फर्स्ट काय बघणार, त्याची डेफिनिशन किंवा कन्सेप्ट. काय सांगणार तुम्ही याच्यात की वेन व्हेलॉसिटी ऑफ अ बॉडी increases, then it is accelerated. म्हणजेच ॲक्सेलरेशन हा शब्द ॲक्च्युली कशाशी रिलेटेड आहे, तर इन्क्रीज्ड व्हेलॉसिटी. जर व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असेल तर त्याला आपण ॲक्सेलरेशन असं म्हणायचं. आता बघा, व्हेलॉसिटी इन्क्रीज होती आहे म्हणजे चेंज होती आहे, म्हणजेच सुरुवातीची व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी ह्या दोघांच्या मध्ये डिफरन्स असणार आहे. आता याच्यावरून आपण ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला कसा तयार करायचा बघूया. ॲक्सेलरेशन म्हणजे काय सांगितलं, चेंज इन व्हेलॉसिटी. सो फॉर्म्युला तयार करताना सुरुवातीला आपण असं लिहूयात की ॲक्सेलरेशन, किंवा याची अजून एक मी डेफिनेशन सांगते तुम्हाला आणि मग आपण त्याचा फॉर्म्युला बघू. की ॲक्सेलरेशनची प्रॉपर डेफिनेशन जर सांगायची झाली तर चेंज इन व्हेलॉसिटी with respect to time. सो ह्यापैकी ही जी सेकंड डेफिनिशन आहे ती प्रॉपर तुमच्या टेक्स्टबुक प्रमाणे असणार आहे, हे देखील तुम्ही लिहू शकता. आता डेफिनिशन झाली, डेफिनिशनवरून फॉर्म्युला कसा तयार करायचा आणि फॉर्म्युलावरून डेफिनिशन हे देखील तुम्हाला करता आलं पाहिजे. हां, जसं की मी तुम्हाला खूपदा सांगितलं आहे, सायन्समध्ये जेवढे तुम्ही कन्सेप्ट जास्त चांगल्या पद्धतीनं समजून घ्याल तेवढे ते तुम्हाला लॉंग टर्म लक्षात राहणार आहेत. आता ॲक्सेलरेशन जर तुम्ही ह्या पद्धतीनं जसं मी सांगते आहे त्या पद्धतीनं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही ते 11th 12th कायम लाईफ लॉंग तुमच्या ही गोष्ट लक्षात राहणार. ओके, सो मी ज्या पद्धतीनं सांगते त्या पद्धतीनं लक्षात ठेवायचं ट्राय करा. आता बघा, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, त्याला आपण ॲक्सेलरेशन म्हटलं. सो या डेफिनिशनवरून फॉर्म्युला तयार करताना आपण असं म्हणूया, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी. हीच डेफिनिशन आहे, मी त्याला फॉर्म्युल्यामध्ये कन्व्हर्ट करते आहे. हां, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम आहे, त्याला मी म्हणेन अपॉन टाईम. सो माझा वर्ड फॉर्ममधला फॉर्म्युला काय तयार झाला की ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. आता बघा, चेंज इन व्हेलॉसिटी आपल्याला जर काढायची असेल तेव्हा मी जसं तुम्हाला आता सांगितलं की इनिशियल व्हेलॉसिटी वेगळी असणार आहे आणि त्या ऑब्जेक्टची फायनल व्हेलॉसिटी ही वेगळी असणार आहे. आता एक ऑब्जेक्ट आपण इमॅजिन करू, सपोज हा ए हा पॉईंट एक आहे आणि तिथून एक ऑब्जेक्ट बी ह्या पॉईंटपाशी जात आहे. ए ह्या पॉईंटपाशी तिची स्पेसिफिक काहीतरी व्हेलॉसिटी असेल आणि त्या व्हेलॉसिटीला आपण यू असं म्हणूयात, ती त्याची इनिशियल व्हेलॉसिटी असणार. ओके, तिला आपण यूनं डिनोट करायचं आणि तो ऑब्जेक्ट त्याची मूवमेंट इथून चालू झाली. सपोज हा माणूसच आहे आणि तो ए ह्या पॉईंटपासून बी ह्या पॉईंटपाशी पळतोय, रनिंग त्यानं स्टार्ट केली. गाडी कन्सिडर करा किंवा कोणतंही एखादं ऑब्जेक्ट कन्सिडर करा. आता ए पॉईंटपाशी असणारी त्याची इनिशियल व्हेलॉसिटी यू आहे, त्याची व्हेलॉसिटी हळूहळू वाढत गेली आणि तो जेव्हा बी ह्या पॉईंटपाशी आला तेव्हा त्याची जी काही व्हेलॉसिटी होती तिला आपण म्हणूयात फायनल व्हेलॉसिटी.
आणि फायनल व्हेलॉसिटी ही व्ही या लेटरनं दाखवतात. सो चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं तर फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी असं आपण कन्सिडर करायचं. का? कारण इनिशियल व्हेलॉसिटीपेक्षा फायनल व्हेलॉसिटी ही नेहमी जास्त आहे असं आपण गृहीत धरणार. हां, जर तो ऑब्जेक्ट इथे येऊन थांबला असेल, ए हा पॉईंटला पण थांबला आहे आणि बी हा पॉईंटला पण येऊन थांबला असेल तर मग दोन्ही व्हेलॉसिटी 0 असणार. आपण इथे ॲक्सेलरेशन ही कन्सेप्ट समजून घेतोय आणि म्हणून डोक्यात काय ठेवायचं की इथं जी व्हेलॉसिटी आहे त्यापेक्षा जास्त व्हेलॉसिटी इथं आहे. थांबलेला नाही तो ऑब्जेक्ट असं डोक्यात ठेवा. नाहीतर तुम्ही म्हणाल बी ह्या पॉईंटपाशी जाऊन थांबल्यानंतर मॅडम ही व्हेलॉसिटी सेमच होणार, जास्त कशी? तर आपण ॲक्सेलरेशन ही कन्सेप्ट बघताना नेहमी फायनल व्हेलॉसिटी ही इनिशियलपेक्षा जास्त आहे असं गृहीत धरणार आहोत. ओके, सो चेंज इन व्हेलॉसिटी काढण्यासाठी मी काय म्हटलं की फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी हे केलं की मला व्हेलॉसिटीमध्ये असणारा चेंज मिळणार आणि अपॉन टाईम जो आहे तो ॲज इट इज लिहूया. सो मला काय फॉर्म्युला मिळाला? फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाईम. आता फायनल व्हेलॉसिटी आपण कोणत्या लेटरने डिनोट करतोय? व्ही. इनिशियल व्हेलॉसिटी आपण लेटर यूज केलं यू. सो या जे लेटर्स आहेत ते ह्या फॉर्म्युलामध्ये घातल्यानंतर ॲक्सेलरेशनसाठी आपण ए हा जो काही लेटर आहे ते यूज करतोय. फायनल व्हेलॉसिटीसाठी व्ही, इनिशियल व्हेलॉसिटीसाठी यू आणि टाईमसाठी टी. सो या फॉर्म्युलामध्ये ह्या ज्या सगळे सिम्बॉल्स आहेत ते यूज केल्यानंतर मला ॲक्सेलरेशनचा काय फॉर्म्युला मिळाला? दॅट इज ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. हा ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे. याच्यावरती तुम्हाला 2 मार्क्ससाठी 3 मार्क्ससाठी हे न्यूमरिकल्स विचारले जातात. आलं लक्षात? सो कशा पद्धतीनं आपण डेफिनिशनचा यूज करून फॉर्म्युला तयार केला ते लक्षात आलं. आता मला सांगा, याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण व्हेलॉसिटी ही स्केलर क्वांटिटी आहे बघितलं होतं की व्हेक्टर रे? व्हेलॉसिटी सांगताना आपण डिरेक्शन मेन्शन करतो का? करतो? येस, करतो. सो व्हेलॉसिटी जी आहे ती व्हेक्टर क्वांटिटी आहे. मॅग्निट्यूड पण सांगतो आणि डिरेक्शन पण सांगतो आणि म्हणून व्हेलॉसिटी व्हेक्टर क्वांटिटी आहे आणि ॲक्सेलरेशन म्हणजे पण व्हेलॉसिटीच आहे. म्हणून ॲक्सेलरेशन ही देखील एक व्हेक्टर क्वांटिटी आहे. तुम्ही काय करायचं बघा, आता ह्या चॅप्टरमध्ये आपण खूप साऱ्या कन्सेप्ट बघितल्या, स्पीड, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन. तर सगळ्याचे एक इन्फॉर्मेशन सांगणारा कंपॅरेटिव्ह चार्ट तयार करा की ज्याच्यात पहिल्या सगळ्यांचे डेफिनिशन असतील, मग खाली त्याचे फॉर्म्युले असतील, मग त्याचे SI CGS युनिट्स असतील, मग स्केलर व्हेक्टर जे असतील. ओके, सो अशा पद्धतीचं चार्ट केल्यामुळं काय होईल, तुम्ही कंपॅरेटिव्ह स्टडी करायला ते तुम्हाला इझी जाईल बघा. सो अशा पद्धतीनं लक्षात ठेवा की व्हेलॉसिटी व्हेक्टर आहे म्हणून ॲक्सेलरेशन पण व्हेक्टर क्वांटिटी आहे. आता याच्या फॉर्म्युल्यावरून त्याचे युनिट्स कसे बघायचे बघा. युनिट्स तयार करताना बरेचदा मुलांना कन्फ्युजन होतं की काय आहे काय आहे, तर त्याची देखील मी एक ट्रिक तुम्हाला सांगते. आता बघा, इथे फायनल व्हेलॉसिटी आहे, इनिशियल व्हेलॉसिटी आहे. मला सांगा व्हेलॉसिटीचं SI युनिट काय आहे? मीटर पर सेकंद. सो मी ते लिहिलं SI युनिट. ॲक्सेलरेशनचं तयार करतोय आपण. सो व्हेलॉसिटीचं SI युनिट आहे मीटर पर सेकंद आणि इथं अपॉन टाईम आहे, मग टाईमचं पण युनिट सेकंद आहे. मग सेकंद आणि सेकंद 2 सेकंद झाले म्हणून मीटर पर सेकंद स्क्वेअर असं ह्याचं युनिट झालं. ॲक्सेलरेशनचं SI युनिट झालं मीटर पर सेकंद स्क्वेअर. का सेकंद स्क्वेअर कळालं? व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंद आणि अपॉन टाईम आहे, मग टाईमचं पण युनिट सेकंदच घेतो आपण आणि 2 सेकंद म्हणून सेकंद स्क्वेअर. टेक्स्टबुकमध्ये हे तुम्हाला दिले नाहीत युनिट्स, पण ह्याच्यावरचे जेव्हा तुम्ही न्यूमरिकल सॉल्व करणार आहात तिथे युनिट्स लिहिणं हे मस्ट आहे. आणि मग हे SI युनिट झालं. मग CGS युनिट काय असणार याचं? सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर. सेम याच्यासारखंच बनवलं आपण. व्हेलॉसिटीचं CGS युनिट सेंटीमीटर पर सेकंद आणि अपॉन टाईम आहे म्हणून सेकंद स्क्वेअर. आलं लक्षात? सो आपण आता काय काय बघितलं? ॲक्सेलरेशनची डेफिनिशन, डेफिनिशनवरून फॉर्म्युला, फॉर्म्युलावरून युनिट आणि ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. इथपर्यंत आपण बघितलं. आता बघूयात त्या ॲक्सेलरेशनचे टाईप्स काय काय आहेत.
यातला फर्स्ट, आता इथे आपण एकूण 5 टाइप्स बघणार आहोत ॲक्सेलरेशनचे. त्यातला पहिला जो आहे तो युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, मग नॉन युनिफॉर्म, त्यानंतर पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन आणि झिरो ॲक्सेलरेशन असे एकूण 5 प्रकार बघणार आहोत. त्याचे डेफिनिशन आणि त्याचे एक्झाम्पल्स फक्त तुम्हाला सांगायचे आहेत, बाकी काही नाही. आता युनिफॉर्म आला, जसं युनिफॉर्म मोशन होती, कोणत्या मोशनला आपण युनिफॉर्म म्हणतो की इक्वल टाईममध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करत असेल, तर तशाच पद्धतीची डेफिनिशन इथे युनिफॉर्म ॲक्सेलरेशनची देखील तयार होते. काय करायचं की इफ ॲन ऑब्जेक्ट किंवा व्हिलॉसिटी जी आहे, इफ द व्हिलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट चेंजेस इक्वली इन इक्वल टाईम इंटरवल्स, एखाद्या ऑब्जेक्टची व्हिलॉसिटी इक्वल टाईममध्ये इक्वली चेंज होत असेल तर त्याचं ॲक्सेलरेशन जे आहे ते युनिफॉर्म असतं. सो काय डेफिनिशन झाली, इफ velocity of an object changes equally in equal time, आता इथे इक्वल चेंज होते म्हणजे इन्क्रीज होत जाते असा अर्थ न घ्या, कारण ॲक्सेलरेशन म्हणजेच इन्क्रीज इन व्हेलॉसिटी आहे. ओके, आता युनिफॉर्म ॲक्सेलरेशन होणाऱ्या ऑब्जेक्टची एक्झाम्पल्स काय काय आहेत बघा. तुम्ही सगळेजण घसरगुंडी खेळला असाल, स्लाइड्सवरती घसरगुंडी खेळला आहे की नाही. घसरगुंडीवरती खेळताना जसं तुम्ही वरून खाली येता, आधी तुमची व्हेलॉसिटी कमी असते आणि जसं जसं पुढं जात जाल तशी तशी व्हेलॉसिटी वाढत जाते, इजंट इट. सो ते जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये युनिफॉर्मली ॲक्सेलरेट होत जातं, हळूहळू टाईम जसा वाढत जाईल तशी तशी व्हेलॉसिटी हळूहळू इन्क्रीज होत जाते. सो ते तुम्ही एक्झाम्पल सांगू शकता युनिफॉर्म ॲक्सेलरेशनचं. किंवा फ्रीली फॉलिंग बॉडी, एखादा ऑब्जेक्ट जेव्हा वरून खाली पडतो तेव्हा देखील त्याची व्हेलॉसिटी वाढत जाते. त्या ऑब्जेक्टला म्हणायचं फ्रीली फॉलिंग बॉडी, म्हणजेच तो ह्याच्याबद्दल आपण 10th मध्ये डिटेल शिकणार आहोत. आता फक्त लक्षात ठेवा, फ्रीली फॉलिंग बॉडी म्हणजे असं ऑब्जेक्ट की जे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स अंडर मूव्ह करतं. सो अशा फ्रीली फॉलिंग बॉडीची मुवमेंट देखील युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड असते. ओके, हे एक्झाम्पल्स 2 लिहिले तरी सफिशियंट आहेत की अ बॉल किंवा कोणतंही ऑब्जेक्ट falling from a height याला तुम्ही फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट असं देखील म्हणू शकता. फ्रीली फॉलिंग किंवा हे कसं तुम्हाला इझी वाटेल त्या पद्धतीनं लिहा. त्यानंतर काय सांगितलं तुम्हाला की मुवमेंट ऑफ अ मुव्हिंग चाइल्ड फ्रॉम टॉप टू बॉटम ऑन अ स्लाइड, घसरगुंडीवरून सरकणारं किंवा खाली येणारं चाइल्ड, त्याची मुवमेंट देखील युनिफॉर्म ॲक्सेलरेशन असते. मग काय म्हणूयात आता, चाइल्ड कमिंग डाऊन फ्रॉम अ स्लाइड. ओके, सो कन्सेप्ट कळाली. युनिफॉर्म ॲक्सेलरेशनमध्ये काय होत जातं की सिमिलर टाईम असेल आणि त्या सिमिलर टाईम इंटरवलमध्ये व्हेलॉसिटी पण इन्क्रीज होत जाते इक्वली. व्हेलॉसिटी वाढते, टाईम वाढेल तसा. सो त्याला म्हणायचं युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. आणि नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन अर्थातच याच्या अपोजिट असणार आहे. म्हणजेच काय असणार रे, आता तुम्ही डेफिनेशन तयार करा बरं. मी युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन याच्यामध्ये काय डिफरन्स सांगितला होता, एकच वर्ड सांगितला होता ना, डिफरंट आहे. काय होता, इक्वल डिस्टन्स आणि अनइक्वल डिस्टन्स. तशाच पद्धतीने इथे देखील सेम वेनं तुम्ही युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आणि नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशनची डेफिनेशन तयार करायची आहे. काय डिफरन्स असणार आहे आता इथे, चेंजेस अनइक्वली, फक्त इक्वलीच्या जागी अनइक्वली घातलं की तुमची नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशनची डेफिनेशन तयार होणार. आता लिहूयात आपण इथे नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. युनिफॉर्म ॲक्सेलरेशन सारखीच डेफिनिशन, फक्त काय म्हणूयात, इफ
velocity of an object changes unequally in equal time interval. सो इथे इक्वली आहे आणि इथे अनइक्वली. हे वर्ड्स फक्त डिफरंट बदलले, तुम्ही चेंज केले की तुमची युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आणि नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन दोघांच्याही डेफिनेशन्स तयार झाल्या. आता एक्झाम्पल असं आठवा बरं की टाईम इक्वल जरी असला तरी व्हेलॉसिटी मात्र अनइक्वली चेंज होत जाते. जसं की कारची जी मूवमेंट असेल, क्राऊडेड रोडवरून जाणारी कार किंवा साध्या रोडवरून जाणारी कार, ह्याची व्हेलॉसिटी इक्वली चेंज होते का? नाही होत. सो ते एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता इथे नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशनचं. मग काय म्हणणार तुम्ही की एक्झाम्पल व्हेलॉसिटी ऑफ अ कार ऑन क्राऊडेड रोड हे एक एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता. किंवा अजून एक एक्झाम्पल तुम्ही सांगाल रोलर कोस्टर असतात ना, ते वरखाली जातात तुमच्या अम्युजमेंट पार्क्समध्ये जे असतात. सो ते देखील एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता इथे नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशनचं. सो हे झालं नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आणि युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, हे दोन टाईप्स. मुद्दामून मी दोन्ही असे तुम्हाला कंपॅरेटिव्ह सांगितलेत. फरक जेवढा आहे तेवढाच लक्षात ठेवा आणि दोन्ही डेफिनेशन्स तुम्हाला इझिली लक्षात ठेवता येतील. आता ह्याच्यानंतरचे 3 टाईप्स परत आपण एकत्र बघूयात. मी हे 5 टाईप्स मला इथे एकत्र सांगता आले असते, पण ह्या दोघांच्या मध्ये काही सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस आहेत. आणि नंतरचे जे 3 आहेत पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, झिरो, त्यात पण काही सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस आहेत. सो त्या पद्धतीनं मी तुम्हाला हे समजावून सांगण्याचं ट्राय करते. ओके, आता जे नेक्स्ट आहे तो असणार आहे पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, त्यानंतर निगेटिव्ह ॲक्सेलरेशन आणि मग झिरो ॲक्सेलरेशन. सो थर्ड टाईप आहे पॉझिटिव्ह. काय वाटतं रे तुम्हाला नावावरून ह्याची डेफिनेशन काय असणार आहे? पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी तर वाढती आहे पण कशी? पॉझिटिव्हली. एक्झाम्पल सांगते बघा. स्लोपवरून एखादा ऑब्जेक्ट चाललाय, असा सपोज इथेच आपण दाखवते मी तुम्हाला की हा एक असा स्लोप आहे आणि त्याच्यावरून एक गाडी जाते. ओके, सो त्याची जी ॲक्सेलरेशन असणार, टाईम वाढेल तसं ॲक्सेलरेशन वाढत जाते. सो हे झालं पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशनचं एक्झाम्पल. किंवा रस्त्यावरून एखादा जो ढकल गाडी असते ना, कार्ट असते, फ्रूट सेलर सपोज एखादा आहे आणि तो कार्ट घेऊन ढकलत चाललाय, मग ज्या डायरेक्शननं तुम्ही व्हेलॉसिटी आहे तर त्या डायरेक्शनच ॲक्सेलरेशन होते ना. गाडा तुमचा जो आहे ती गाडी सपोज रोड आहे, इथे तो माणूस जी गाडी आहे ती घेऊन चाललाय, मग ह्या दिशेनं तुमच्या व्हेलॉसिटीची ही आहे डिरेक्शन जी आहे आणि त्याच डायरेक्शननं तुम्ही फोर्स पण अप्लाय केलाय, त्यामुळं काय झाले? ॲक्सेलरेशन सेम वेनं झालं. सो ह्या प्रकारचं ॲक्सेलरेशनला म्हणायचं पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, की ज्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणाल? इफ द ॲक्सेलरेशन इन्क्रीजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम, इफ द व्हेलॉसिटी of an object increases with time. velocity जर increase झाली तर त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. 2 वर्ड्स महत्त्वाचे आहेत. हे का अंडरलाईन केले? कारण ह्याच्या पुढचे जे टाईप्स आहेत त्याच्यामध्ये फक्त ह्याच्यातच तुम्हाला बदल करायचा आहे, बाकी सगळं सेम असणार आहे. ही ट्रिक आहे. आता बघा, व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस विथ टाइम, तर त्याला काय म्हणणार तुम्ही? पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. मग एक्झाम्पल काय सांगूयात?
पुशिंग अ कार्ट, किंवा अ कार मूव्हिंग अलॉंग अ स्लोपी रोड. स्ट्रेट रोड आहे, खड्ड्याचा नाही हा, खड्डा असला की व्हेलॉसिटी चेंज होत जाणार. स्ट्रेट रोड आहे, प्लेन रोड आहे आणि स्लोपी असेल जसं मगाशी तुम्हाला दाखवलं, तर त्या केसमध्ये पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन असणार त्या ऑब्जेक्टचं. ओके. किंवा अजून एक सांगते, फॅन जेव्हा तुम्ही ऑन करता, फॅनला ऑन केलं तर व्हेलॉसिटी वाढणार विथ रिस्पेक्ट टू टाईम, हळूहळू वाढत जाणार. ते देखील एक्झाम्पल तुम्ही पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशनमध्ये सांगू शकता की इन्क्रीज इन व्हेलॉसिटी ऑफ अ फॅन व्हेन इट इज स्विच्ड ऑन. फॅनचं बटन ऑन केलं की व्हेलॉसिटी इन्क्रीज होत जाते. सो ते देखील पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशनचं एक्झाम्पल सांगाल. ओके. आता जो थर्ड झाला, आता फोर्थ जो टाईप आहे इट इज निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. जसं मगाशी सांगितलं, फक्त हे 2 वर्ड्स बदलायचे आहेत. मग काय असणार सांगा बरं, डेफिनिशन कशी तयार करूया. इफ द velocity of an object increases च्या ऐवजी opposite decreases with time, then its velocity is its acceleration is positive acceleration. परत velocity decreases, हे 2 वर्ड्स चेंज झाले. बघा, एकाच डेफिनिशनवरून आपण सगळ्या डेफिनिशन कशा तयार करतोय. जे मायनर चेंजेस आहेत तेवढे तुमच्या लक्षात ठेवायचे आहेत. जमेल ना तेवढं लक्षात ठेवायला? आहे का इझी? अशा पद्धतीनं ट्रिकचा वापर केला की तुम्हाला ह्या सब्जेक्टमध्ये पण इंटरेस्ट येऊ लागतो आणि मग आपोआपच तुम्हाला ह्याच्यामध्ये चांगलं स्कोर होतं. आता बघा, जसं मी तुम्हाला हे पुशिंग कार जे आहे ते सांगितलं की ढकललं. आता समजा तीच कार्ट पुढं चालली आहे. असंच एक्झाम्पल घेऊ की हा स्लोप रोड आहे आणि ती कार्ट पुढे चालली आहे आणि मी त्याला मागं ओढतीये. तर त्या कंडिशन मधलं ॲक्सेलरेशन हे निगेटिव्ह असणार. व्हेलॉसिटीची डिरेक्शन पुढे आणि फोर्स आपण अप्लाय केलाय बॅक साईडला. सो त्या प्रकारचं ॲक्सेलरेशन हे निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. इथे अजून एक पॉईंट आपण ॲड करू शकतो पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशनच्या बाबतीत की ह्याची डिरेक्शन ही व्हेलॉसिटीच्या डिरेक्शनला असते. इट इज इन द डिरेक्शन, हे पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशनमध्ये कुठे लिहूयात आता, इथे लिहू, समजेल बघा. इट्स डिरेक्शन इज विथ किंवा ॲट द डायरेक्शन डिरेक्शन इज सेम म्हणू फार तर, सेम ॲज द डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. ज्या डायरेक्शननं व्हेलॉसिटी आहे त्याच डिरेक्शननं ॲक्सेलरेशन होत असेल तर ते पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. डिफरन्स पण विचारला जाऊ शकतो. शॉर्ट नोट तर झालीच, पण समजा तुम्हाला पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन आणि निगेटिव्ह ॲक्सेलरेशन यांच्यामध्ये डिफरन्स विचारला तर कमीत कमी 2-3 पॉईंट्स तर सांगता आले पाहिजेत. मग ही डेफिनिशन झाली. मग इथे हा सेकंड पॉईंट झाला की इट्स डिरेक्शन इज सेम ॲज द डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी आणि मग त्याच्या अपोजिट तुम्ही निगेटिव्ह ॲक्सेलरेशनमध्ये लिहिणार की इट इज इन अपोजिट डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीची जी डिरेक्शन आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये हे ॲक्सेलरेशन होतं. गाडी इकडे चालली आहे आणि आपण ओढतोय मागे, व्हेलॉसिटीची डिरेक्शन ही आणि आपण ओढतोय मागे. सो हे ॲक्सेलरेशन झालं निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. किंवा जे मी मगाशी तुम्हाला फॅनचं एक्झाम्पल सांगितलं त्याच्यामध्ये फॅन आता सुरू आहे. तो फॅन जेव्हा आपण बटन ऑफ करतो तेव्हा काय होतं सांगा, हळूहळू व्हेलॉसिटी कमी होत जाते. सो ते देखील एक्झाम्पल तुम्ही इथं निगेटिव्ह ॲक्सेलरेशनचं सांगू शकता की व्हेलॉसिटी ऑफ अ फॅन व्हेन इट्स बटन इज स्विच्ड ऑफ. आलं लक्षात? सो हे 2 एक्झाम्पल्स कळाले. एक्झाम्पल निगेटिव्ह ॲक्सेलरेशनचं काय सांगूयात, इथं पुशिंग अ कार्ट म्हटलंय, तसं आपण काय म्हणूयात पुलिंग अ कार्ट
वेन इट इज गोईंग ऑन अ स्लोपी रोड. तुम्ही तयार करू शकता, असं काही स्पेसिफिकली नाही की मला हेच एक्झाम्पल पाहिजे, फक्त ते वर्ड्स मात्र प्रॉपरली असावेत. मग काय म्हणत इथे आपण एक्झाम्पल इथे दाखवते. हां, निगेटिव्ह ॲक्सेलरेशनचे एक्झाम्पल, पुलिंग अ कार्ट when it is moving along slopy road. हां, स्लोपी रस्त्यावरून जात असेल एखादी गाडी आणि तिला मला ओढून मागं जर मी आणत असेल तर इट इज निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. या निगेटिव्ह ॲक्सेलरेशनलाच डिसेलरेशन पण म्हणतात. हां, डिसेलरेशन किंवा रिटार्डेशन, हे दोन वर्ड्स डोक्यात ठेवता येतील का? लक्षात ठेवा, 1 मार्कच्या क्वेश्चनमध्ये हे विचारतात की निगेटिव्ह ॲक्सेलरेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॅश. ओके, सो निगेटिव्ह ॲक्सेलरेशनलाच डिसेलरेशन म्हणायचं किंवा रिटार्डेशन म्हणायचं. लक्षात राहील. आता जो लास्ट टाईप आहे तो आहे झिरो ॲक्सेलरेशन. आता नावावरून काय वाटतं तुम्हाला काय असणार आहे याच्यात? ऑब्जेक्ट त्याची व्हेलॉसिटी जर वाढतही नसेल आणि कमी देखील होत नसेल, सेम स्पीडनं मूव्ह होणारं एखादं ऑब्जेक्ट असेल तर त्याचं ॲक्सेलरेशन जे आहे ते झिरो असतं. मग आता इथे काय डेफिनेशन तयार करूया? तेच 2 वर्ड चेंज करायचे, तर बाकी काही चेंज करायचं नाही आहे. मग बघा, हां, इफ the velocity of an object, काय म्हणणार आता सांगा बरं? इथे इन्क्रीज होतं, इथे डिक्रीज होतं. झिरोमध्ये काय लिहूयात? तर इथे आपण लिहिणार आहोत डिक्रीजच्या ऐवजी आपण काय लिहिणार? रिमेन्स सेम. इफ द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट रिमेन्स सेम विथ टाइम, विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हटलं तरी चालेल. त्याला म्हणायचं झिरो ॲक्सेलरेशन. बघा, फक्त या वर्ड्समध्ये आपण चेंजेस केलेत, बाकी सगळी तुमची डेफिनिशन ही सेम आहे. तिन्ही डेफिनिशन एकसारखे आहेत. एक्झाम्पल्स पण बघा, एकच तुम्ही फॅनचं एक्झाम्पल ह्या तिन्हीसाठी कसं लिहू शकताय बघा. हां, मी पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशनमध्ये तुम्हाला काय सांगितलं की फॅन जर ऑफ असेल आणि त्याला ऑन तुम्ही जेव्हाची त्याची मोशन ही त्याचं ॲक्सेलरेशन हे पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन असणार, व्हेलॉसिटी वाढती आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. निगेटिव्ह ॲक्सेलरेशनमध्ये मी काय सांगितलं, जेव्हा फॅन चालू आहे आणि मी बटन ऑफ करते आहे तेव्हा टाईम जसं जसं पुढं जाईल तशी तशी त्या फॅनची व्हेलॉसिटी कमी होते. सो त्या प्रकारचं ॲक्सेलरेशन झालं निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. आणि आता त्याच फॅनचंच एक्झाम्पल झिरो ॲक्सेलरेशनबद्दल कशा पद्धतीनं सांगणार, तर एखादा जो फॅन कॉन्स्टंट स्पीडनं जेव्हा फिरत असतो, एका ठराविक स्पीडनं जेव्हा फॅन कंटिन्युअसली फिरत असेल तर दॅट इज झिरो ॲक्सेलरेशन. का? कारण व्हेलॉसिटी वाढत पण नाही आहे आणि ती कमी पण होत नाही आहे, सेम स्पीडनं फिरतोय, आणि म्हणून ते एक्झाम्पल तुम्ही इथं लिहू शकता झिरो ॲक्सेलरेशनचं. म्हणजेच ऑफ असताना ऑन केलेला फॅन पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, ऑन असताना ऑफ करतानाचे फॅनचं ॲक्सेलरेशन निगेटिव्ह ॲक्सेलरेशन, आणि जर तो फॅन सेम व्हेलॉसिटीनं फिरत असेल तर इट इज झिरो ॲक्सेलरेशन. आलं लक्षात? सो हे झाले एक्झाम्पल्स तिन्ही टाईपच्या ॲक्सेलरेशनचे. आज आपण ॲक्सेलरेशन आणि त्याचे हे 5 टाईप्स बघितले. होपफुली तुम्हाला मी खूप सोप्या पद्धतीनं सांगायचं ट्राय केलेलं आहे. आता तुम्ही हे व्यवस्थित एकदा वाचून घ्या, तुम्हाला हे नीट कळणार आहे. आता ह्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण ह्याच्या पुढची कन्सेप्ट बघूयात.